नक्कीच बालकुम संघ मेगा फायनल खेळलेला संघ आहे, मात्र त्यांचा अपोजिट संघ जो आहे ओवळा संघ हा देखील तितका ताकदीचा संघ आहे. मात्र हा संघ कमीत कमी या येणाऱ्या 4 षटकामध्ये 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये नक्कीच 24 चेंडूमध्ये 50च्या पलीकडे आम्ही धावसंख्या कशी नेऊ हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच असेल. आणि नक्कीच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मगाशी चांगली बॅटिंग केली ओळेकर साहेबांनी, तशीच बॅटिंग तुम्हाला देखील चांगली सुरुवात करायला लागेल. नक्कीच सामन्याला सुरुवात होते. पहिले गोलंदाज ज्ञानेश्वर आणि वय वर्ष 63 आणि नक्कीच गेले किती वर्षापासून आपली गोलंदाज सातत्याने वारंवार चांगली गोलंदाजी करतात. आणि नक्कीच तोच गोलंदाज ज्ञानेश्वर सामोरे आहेत एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू उत्तम. पहिला चेंडू मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत थोडे पडलेले आहेत. मी जरी पडलो मात्र मला आमच्या संघासाठी माझ्या गावासाठी हे धावा बनवायचे आहेत. मात्र मी खेळतो नावासाठी नाही, फक्त गावासाठी खेळतो. मात्र उत्तम त्यांचं भूषण पाटील यांचं स्वागत आहे. राई आला, राई आला, राई संघ आला. वेलकम राई, हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू आणि चेंडू खाली राहतोय. अपील देखील केली होती लेगबाच्या पंचांमार्फत येतोय. मात्र ही धाव जरी पायाने आली मात्र धाव येणं गरजेचं आहे. मात्र समोर देखील चांगला संघ मेगा फायनल खेळलेला संघ आहे. नक्कीच अजून बॅटर भरपूर आहेत ओला संघाचे. मात्र ही जोडी आहे ना, या जोडीने येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 11 धाव बनवल्या तर नक्कीच समाधानी धाव मांडली जाईल. चेंडू खाली राहतो, चेंडू आता 5 नजरमध्ये आणि ते चांगला चेंडू अडवतोय. एकच धाव मिळेल या फटक्यावरती. मंचावर उपस्थित चेंडू ऑन साईडला मारतोय. नक्कीच 1 पॉईंट चेंडू अडवतोय. एक धाव आणि नक्कीच दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये कोण मात्र थोडे कमी पडतात उत्तम. आणि धावच्या रूपाने पहिल्या ते गडी बाद होतोय ओळा संघाचा उत्तम ठाकूर हा बाद होतोय. परतावं लागेल उत्तम यांना. जर थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या वाणीतून त्यांच्या मुखातून आपण आपल्या समाजाची बरीचशी गाणी हे नक्कीच आपल्या कानापर्यंत पोहोचवली जातील. बिग मॅन म्हणायचं गेलं तर हे मग इतकंच म्हणणार मी सतीश ठाकूरच्या विषयी की बडे मंच के बडे खिलाडी, खूप मोठं नाव आहे. ॲज अ जर करिअर जर 40+ क्रिकेटचं जर पाहिलं आपण सतीश ठाकूर यांचं आहे बेस्ट इनिंग आतापर्यंत 40+ क्रिकेटमध्ये मी कधी विसरू शकणार नाही आहे. खास करून गुजरात मैदान, दमनचं मैदान, पटेलच्या मैदानावर जी इनिंग खेळली होती सतीश ठाकूरनं ही त्याच्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधील सर्वात बेस्ट इनिंग ठरली होती. नक्कीच मात्र तशीच खेळी आता आपल्या घरच्या मैदानामध्ये आपल्या स्पर्धेमध्ये त्यांना करावे लागेल. सतीश ठाकूर एक उद्योजक आहेत आणि तेच बॅटिंग करत असताना थोडे थांबलेले आहेत गोलंदाज ज्ञानेश्वर. आणि नक्कीच स्टेप आउट झाले. अगदी समोर खेळला चेंडू अडवतो की नाही, मात्र चेंडू अडवतोय, बॉडीन चेंडू अडवतोय. या चेंडूवरती या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. गोलंदाज ज्ञानेश्वर आहेत, वय वर्ष 63 चालणं सुरू आहे आणि 60च्या पलीकडे त्यांचा खेळावरचा प्रेम आवड
ही कमी झालेली नाही. मग चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. हेमू कसं आहे माहिती आहे की क्रिकेटला कधीही वयाची मर्यादा नसते. नक्कीच जे लहानपणापासून तर आपण क्रिकेट पाहिलं यावेळेस ऑन द राईट चेंडूला खेळला गेला इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. धन 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 चेंडू सीमारेषा पार. चौकार 4. क्रिकेटला वयाची मर्यादा नाहीये कारण क्रिकेट असा खेळ आहे की त्या खेळापासून कोणीही वंचित राहू शकत नाहीये. सगळा पूर्वीचा क्रिकेटचा खेळ आठवा. आता नक्कीच पॅड अँड बॅटचा जमाना आहे. स्टंप आहेत. पूर्वी तर आपल्याजवळ स्टंप देखील नसायचे. अगदी दगडावर दगड रचून देखील आपण क्रिकेटचा खेळ खेळलोय. कधी कधी तर आपल्याकडे बॅट देखील नसायची तर आपण पिपाच्या देखील बॅट बनवल्या आहेत. आईचा धोका देखील कपडे धुवायचा जो धोका असतो आईचा तो देखील आपण बॅट म्हणून यूज केला आहे. या प्रकारचं क्रिकेट आपण पूर्वी खेळलो आहोत. आता नक्कीच क्रिकेटचा क्रेज वाढला आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं टेनिस क्रिकेट काय आहे, काय याच्यात भवितव्य आहे, काय कमावशील, हे लाईन सोडून दे, क्रिकेट खेळायला जाऊ नको, कुठला तरी व्यवसाय कर, धंदा कर, नोकरी कर, पण या क्रिकेटच्या नादामध्ये लागू नको. आताचं युग ते नाही आहे. आता टेनिस क्रिकेटचा युग इतका मोठा वाढला आहे. आज या टेनिस क्रिकेटमुळेच मी म्हणेल आज ISPL लीग स्टेट स्ट्रिक्ट प्रीमियर लीग म्हणजे जवळपास गल्लीतून दिल्लीपर्यंत म्हणजे गल्लीतून स्टेडियमपर्यंत क्रिकेट हे आपल्याला या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 40 लाख 35 लाख 30 लाख 25 लाख 3 लाख जवळजवळ विचार केला पण ही बोली लागली जाते आणि मी म्हणेन मोठमोठी कमाई आज टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मिळते. आज जर विचार केला यंदाच्या ISPL लीगमध्ये आपल्याच मुर्धा गावाचे सुपुत्र आपला भूमिपुत्र हर्ष भोईर याची 3 लाखाची बोली लागून त्याची वर्णी ISPL लीगमध्ये लागली गेलेली आहे. म्हणजे आज सुगीचे दिवस या टेनिस क्रिकेटमध्ये हेमो आलेत. नक्कीच नक्कीच. मात्र आपला आगरी मुलगा त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. हर्ष भोईर हा मुर्दा गावातील भूमिपुत्र आहे आणि नक्कीच गोलंदाज नंबर 2चा गोलंदाज विजय येतोय. 4 षटकांची मॅच आहे. ओळा वर्सेस बालकुम. सुंदर चेंडू असेल, वेगवान चेंडू होता. मात्र हा चेंडू का असेल आणि कशा पद्धतीने धाव असेल नक्कीच ही धाव पूर्ण झालेली आहे आणि नक्कीच एक धावण संघ पुढे सरकत आले. चौकार आल्यानंतर ओळा संघ जो आयोजक संघ आहे, यजमान संघ आहे, घरचा संघ आहे, घरचं मैदान आहे आणि त्यांच्या वतीने सुंदर आयोजन नियोजन आणि उत्तम नाश्त्याची आणि जेवणाची चांगली सोय उत्तम झालेली आहे. सकाळपासून आतापर्यंत जेवणाची व्यवस्था सुरू आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र फटका फसलेला आहे आणि झेल सुटतोय, जीवनदान भेटते. मात्र या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. इथे गडी बाद करण्याची संधी आली होती. सतीश ठाकूर यांना बाद करण्याची संधी आली होती. मात्र झेल सुटल्यानंतर जीवनदान भेटते. पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळते सतीश ठाकूर यांना. मात्र येणारं संधीचं सोनं कसं करता येईल येणाऱ्या चेंडूवरती. हॅलो, प्रत्येक षटकारासाठी 1 जिताडी किती किलोची? प्रफुल्ल पाटीलसाठी बक्षीस आहे. क्या बात आहे. जिताड्यामध्ये खाजली चेंडू बघा. ब्लँस्टो खेळला ते मोठा फटा खेळण्याचा प्रयत्न होता नक्कीच आणि नक्कीच आता तो स्ट्राईकला गेलेला आहे प्रफुल्ल. हे बघ हे जे पारितोषिक आहे ना 1 किलो कोळंबी, 1 किलो पापलेट, 1 किलो जिताडी हे फक्त पिंट्याच लावू शकतो बक्षीस. दुसरं कोणी लावू शकत नाही. 100% पिंट्या हे बक्षीस लावू शकतोय. आणि पप्याकडनं एक चांगलं बक्षीस लावण्याचं काम प्रफुल्ल आहे. 1 किलोची खाजरी षटकार मारला तर मुगरपाडा आणि चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. जबरदस्त चेंडू टाकतोय आणि नक्कीच लाईन ओळखली नव्हती बॅटरने प्रफुल्ल यांनी. मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळले होते. चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि नक्कीच यष्टिरक्षक आपली चांगली कामगिरी बजावतोय. धाव संख्या धाव फलकावरती 13. जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मित्रांनो तुम्हाला लास्ट कॉल देतोय. जे कोणी खेळाडू जेवायचे असतील त्यांनी जेवण घ्यायचं आहे प्लीज. आणि जे प्रेक्षक देखील जेवतात त्यांनी देखील जेवण घ्यायचं मित्रांनो. थोडे नामाने काउंटर बंद करण्यात येईल. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र फटका फसतोय. मात्र झेल देखील सुटतोय. आतापर्यंत दोघांचे झेल पडलेले आहेत. सतीशचा झेल पडला आणि प्रफुल्ल देखील झेल पडलेला आहे. धाव संख्या धाव फलकावरती 14.
सिक्स मारला तर नीलकंठ ठाकूरचे 5,000. नीलकंठ ठाकूरांनी बक्षीस लावलेलं आहे सतीश ठाकूरला 3 चेंडू 3. नीलकंठ भोईर यांच्या माध्यमातून सतीश ठाकूरला 3 चेंडू 3 षटकार मारले. तर रोख रक्कम आणि बघा मी फक्त अनाऊन्स करायचा अगोदर चेंडू गेला वेस्टर्नवरती आणि सतीश ठाकूरांची खेळी समाप्त झालेली आहे. मोठी विकेट सतीश ठाकूर, ज्याचा आपण दमखम पहिल्या सामन्यामध्ये पाहिला होता. आताची मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, ते जिंकणं गरजेचं होतं आणि अशा क्रुशल मुमेंटच्या या मॅचमध्ये मी म्हणेल सतीश ठाकूर या ठिकाणी बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रशेखर ओवळेकर, ज्यानं मागच्या मॅचचा आपण विचार केला हेमू तर जवळपास फ्लाईटची तिकीटे जास्त काढली होती, कारण त्याचे जे पाय आहेत ना ते जमिनीवर थारत नव्हते. अगदी हवेत त्याने जो प्रवास केला होता मागच्या मॅचमध्ये. तब्बल 5 षटकार आपण चंद्रशेखर ओवळेकर यांच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये पाहिले होते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं त्यांना सन्मानित देखील केलं गेलं होतं. या घडीला या कंडिशनला बघा, षटक क्रमांक मला वाटतं हेमू दुसरं पूर्ण झालंय का, दुसरं पूर्ण झालं आणि धावा ज्या दिसायला हव्या होत्या. ओळा स्पोर्ट्स 16 घरचं मैदान, या मैदानावर हा संघ सातत्यपूर्वक सराव करतोय. माझ्या मते 20च्या पलीकडे धावसंख्या दिसणं गरजेचं होतं, मात्र फक्त धावा 14 आलेत फलकावर. आणि जर विचार केला म्हणजे करंट रन रेट 7, याच करंट रन रेटनं हा संघ खेळत राहिला. प्रोजेक्टर स्कोरचा आपण विचार केला तर मला वाटतं 28 धावा या फलकावर फक्त आणि फक्त लावू शकतोय ओळा स्पोर्ट्स 16 संघ. इथे काय करायचं आहे, 2 षटकं संपलेत. आता तुम्हाला गिअर शिफ्ट करावा लागेल. आता सेकंड फर्स्ट गिअरवर तुम्हाला गाडी चालवून चालणार नाही आहे. एक तर टॉप गिअर, कारण इथून तुम्हाला या ट्रॅफिक मार्गातून निघून थेट तुम्हाला समृद्धी महामार्ग पकडायचा आहे आणि त्या समृद्धी महामार्गावर तुम्हाला गाडी चालवायची आहे, ज्या ठिकाणी कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे. त्या वेगानं त्या दिशेनं तुम्हाला जायचं आहे, म्हणजे मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं जायचं आहे. नक्कीच चांगल्या प्रयत्नामध्ये असतील 40च्या पलीकडे. नक्कीच ओळा संघ कशा पद्धतीने पोहोचतोय. नक्कीच प्रफुल्ल आणि नवी बॅटर चंद्रशेखर ओवळेकर. चेंडू ऑन साईडला कार्पेट ड्राईव्ह खेळते बघायचं आहे. कुंदन तिथे आहेत, चेंडू अडवतात आणि फक्त एकच धाव. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली चंद्रशेखर ओवळेकरने, 5 षटकार मारले आणि चांगली धावसंख्या आपल्या संघ करून दिली होती. आणि तशीच बॅटिंग तुम्हाला या देखील सामन्यात करावी लागेल चंद्रशेखर ओवळेकर. मात्र इथे आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 15, तिसरं शतक मार्गस्थ असताना. चेंडू ऑन साईडला खेळतोय, पुन्हा एकदा कुंदन आहेत, चांगली फिल्डिंग आणि कुंदनने स्ट्राईकला थ्रो केलेला बघायचे, ते खराब थ्रो करतो आणि इथे ओव्हर थ्रो आणखीन होतोय. मात्र या चेंडूवरती फक्त 2च धावा घेतात, कॉल बॅक करतो थांब म्हणून. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक चंद्रशेखर ओवळेकर कशी राहील आज नक्कीच प्रयत्न असेलच. रुपेशला असं वाटलं की MS धोनी या स्टाईलमध्ये मी थ्रो करतोय MHच्या, मात्र थोडंसं अवघड आहे MS स्टाईलमध्ये थ्रो करणं. म्हणजे नक्कीच रुपेशने चांगला प्रयत्न केला होता, मात्र थ्रो थोडा हातामध्ये व्यवस्थित गेला, थोडे पुढे आले आणि या चेंडूवरती 2 धावा. चांगली फेकी करण्याचं काम कुंदनने केलं होतं, मात्र नॉन स्ट्राईकला थ्रो जर केला असता तर एकच धाव थांबले असते. चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच ते कॉलिंग चांगली होते आणि एस्टिरिक्स आपल्या दोन्ही ग्लोव्जमध्ये हातामध्ये सुरक्षित आणि सुंदर झेल टिपतात. आणखीन एक बिग विकेट ओळा संघाची. सतीश ठाकूर नंतर आता बाद झालेले आहेत ते खेळाडू चंद्रशेखर ओवळेकर. म्हणजे इथे काय झालं हेमू, एक तर ओळा स्पोर्ट्स 16 या टीमवर सतीश ठाकूर नावाचा घाव घातला गेला आणि त्यानंतर त्या गावावर मळम म्हणून षटकार चौकार येणं गरजेचं होतं. इथे काय झालंय, त्या गावावर मीठ चोळण्याचं काम केलं बालकुम संघानं, म्हणजे चंद्रशेखर ओवळेकरांची विकेट काढली. इथे आगमन झालेलं आहे ओळा गावातील पोलीस पाटील सन्माननीय नंदाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम नंदाजी, आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. क्या बात आहे, जगदीश पाटील साहेबांचे बंधू आहेत. सेटअप रेडी व्हायला हवा, 4 वाजता येणार होते जगदीश पाटील साहेब. ओके, मॅच आता कुठेतरी नक्कीच जी अपेक्षा केली होती हेमू आपण की 50शी गाठणार 40शी गाठणार ओळा संघ, आता हे थोडंसं अवघड असेल. नक्कीच विजय येतो न्यू बॅटर आणि सुंदर फटका आल्या बघायचा. इथे फटका मात्र फसतोय आणि सुंदर झेल टिपतोय अजय आजारे
आणि इथे आणखीन एक मोठा गडी बाद होतोय. लगेच परतावा विजय आला का आणि गेला काय. सुंदर सुंदर अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त देवेंद्रांची गोलंदाजी. आणि नक्कीच आतापर्यंत 3 जे मोठे गडी होते ना, चांगली संधी त्यांना खेळण्यात आली होती. धन्यवाद. आता बाया काय मागतात हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण आमच्या या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेत, ओळ्याचे काही पाठीराखे बसलेत, त्यांचं मागणं यायचं आहे षटकार चौकार यायला हवा, षटकार चौकार यायला हवा हे त्यांचं मागणं आहे. बघूया बायांचं मागणं सगळेच जण पूर्ण करतात, कारण ते बायांचं मागणं आहे. आता या मायमौल्यांचं मागणं पूर्ण करतील का? नक्कीच मिलिंद येतोय आणि नक्कीच मिलिंदला जबाबदारी सांभाळावी लागेल आपल्या संघाची. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडे पुढे सरसावले प्रफुल्ल, मात्र इथे डेंजर झोनमध्ये आले होते, मात्र स्ट्राईक सोडलेली नाही आहे मिलिंद यांनी. मात्र हे दोघे सख्खे बंधू आहेत. मात्र आत्ता चांगली खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी. देवेंद्र जबरदस्त वेगन गोलंदाज आहे. अंतिम षटका, या षटकाचा अंतिम चेंडू असेल. देवेंद्र जबरदस्त चेंडू असेल, तर मात्र या चेंडूवरती थोडी मिस्टेक करतात यष्टीरक्षक. स्ट्राईक देखील बदलते, आपल्या स्वतःकडे स्ट्राईक मिलिंद ठेवतात. आणि सतत संपलेल्या 3रं धाव संख्या झालेली ती 18. भरत भाऊ 18 चेंडू आतापर्यंत 18 धावा केलेल्या आहेत. मात्र 30च्याही पलीकडे संघ जायला पाहिजे होता ओळा संघ. मात्र त्या 18 धावा करत असताना 4 गडी बाद झालेले आहेत ओळा संघाचे. अवघड आहेत, 18 झाले आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये की आपण अपेक्षा करतोय, अपेक्षा करणं काय वाईट गोष्ट नाही आहे. कमीत कमी 12 म्हणजेच जर 30 धावा आल्या तर कुठेतरी जे आपल्याकडे 4 गोलंदाज आपण यूज करणार आहोत या मैदानाच्या आतमध्ये, त्या 4 गोलंदाजांना एक ताकद मिळू शकेल या 30 धावांची. त्यामुळे तो प्रयत्न करावा लागेल. इथे पण जर हा संघ या शेवटच्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा जर जमा करू शकला हेमू, तर फक्त 24वर हा संघ थांबला जाईल. त्याच्यामुळे नक्कीच जे प्रेक्षक राजे या ठिकाणी आले आहेत, भरपूर पारितोषिकांचा वर्षा या टीमवर केला आहे, ते थोडेसे नाराज होतील. नक्कीच. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 70 धावा केल्या होत्या ओळा संघाने, आणि तो संघ आज थोडा कमी पडतोय बॅटिंग लाईनमध्ये. त्याचं मुख्य उदाहरण चांगली गोलंदाजी बालकुम संघाची. सुरेख अप्रतिम चेंडू, सर्वात प्रफुल्लने स्ट्राईक घेतली होती, मात्र तो प्रफुल्ल पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. सर्वात मोठं चुकीचं क्रिकेट खेळलं गेलं मी म्हणेन. मी वारंवार नोटीस करतोय मिलिंद पाटीलला, पिंट्याला, चेंडू रिलीज होण्या अगोदर तो बॅकफूटला जातोय, आणि बॅकफूटला गेल्या कारणाचं जो स्ट्रोक तुम्हाला खेळायचा, एकतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपण खेळतायत, बॅकफूटला गेल्यानंतर तुम्हाला स्क्रॉस बॅटेड स्ट्रोक तुम्हाला खेळता येणार नाही. आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक तुम्हाला जर खेळायचं असेल, तुम्हाला ते अँगल निर्माण करायला लागेल, जवळपास ऑफस्टिकच्या थोडंसं तुम्हाला बाहेर जावं लागेल, आणि पुढच्या पायाला स्लाइड्स करून तो चेंडू तुम्हाला खेळावा लागणार आहे. या ठिकाणी बॅकफूटला गेला, आणि जिथे गोलंदाजाने मी त्याप्रमाणे बॅटरला फॉलो केलं की बॅटर बॅकफूटला गेला, त्यानंतर हा यॉर्कर चेंडू हाताळला गेला आणि सरळ दांडी गुल केली ती पिंट्याची. नक्कीच. मात्र बरंच असे चेंडू खेळताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र ओपन मैदान म्हणजे असते तर असे फटके खेळताना आपण स्पॅडलेग फटका जो मारतो फाईन लेग परिसरामध्ये कट केला जातो, तो चौकार देखील जाऊ शकतो. मग ते तसं तर इथे नाही आहे, शॉर्ट मैदान आहे, आखूड मैदान आहे. मात्र तसे त्या बाजूला फटके जर मारले तर फक्त जास्त धाव मिळणार नाही, 1-1 धावा येतीलच. मला वाटते जर कमी धावा संख्या समोर आली तर मला वाटते ॲज अ ओपनर कदाचित महेश येईल मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. नक्कीच दोन्ही भाऊ जातील, महेश भोईर आणि कैलास भोईर. नक्कीच नक्कीच. वेगवान चेंडू होता, मात्र हा चेंडू अगदी एस्ट्यांच्या वरून जाताना दशरथ पंच पाय चेंडू लागतोय. हा चेंडू डॉट येतोय, दिशा लाईन योग्य आहे गोलंदाजाची. नितीन हजारे आहेत. नक्कीच आतापर्यंत धावसंख्या जास्त नाही, फक्त आणि फक्त 18 धावा. चेंडू हवेमध्ये, चेंडू जातोय आउट ऑफ द फार, मिळतील या 6 धावा. दमदार बारदार येतोय षटकार. हे असं झालंय आ बैल मुझे मार. नक्कीच नक्कीच. मात्र आता जे महिला मंडळ बसले तर देखील खुश झालेले आहेत. रविवारचा दिवस एन्जॉय कर, माझ्याकडून तुला एक गिफ्ट आहे, आणि नितीन हजारेचं ते गिफ्ट जे आहे ते खरोखरच बॅटरनं स्वीकारलं. महत्त्वाचा षटकार, महत्त्वपूर्ण हा षटकार, खास करून ओळा
स्टँड थोडंसं नक्कीच आनंदाचं वातावरण स्टँडमध्ये आपण पाहिलं, कारण या षटकाराची नितांत गरज, ज्याप्रमाणे कोविड काळामध्ये ऑक्सिजनची गरज होती तशाच प्रकारे सध्याच्या कंडिशनला ओळा स्पोर्ट्स नक्कीच, सोहळ्या नक्कीच, टीमला या नक्कीच. षटकाराची गरज आहे. नक्कीच महेश चांगला फटका खेळतोय. पुन्हा एकदा महेश यांच्या बॅट मधून हा येतोय दुसरा दमदार बहारदार षटकार. हा कोविडचा दुसरा डोस. नक्कीच नक्कीच 2 डोस पूर्ण झालेले आहेत. आणि ते नक्कीच संघ व्हेंटिलेटरवर जाऊ शकला असता ओळा स्पोर्ट्स सोहळा. मात्र बऱ्याच काळानंतर महेशला संधी मिळाली बॅटिंग करण्याची. मात्र महेश चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. कसं कसं असतं बघ, क्रिकेटचा खेळ आहे एमो, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वांना संधी मिळते असं क्रिकेट नाही आहे. मात्र क्रिकेट ज्यावेळेस आपल्याला संधी देतं खेळण्यासाठी, त्यावेळेस त्या संधीचं सोनं आपल्याला करायचं असतं. आज आपण क्रमांक 8 वर खेळण्यासाठी आलोय, क्रमांक 7 वर खेळण्यासाठी आलोय. याचं कारण आपण थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहोत, आपल्याला इन्फॉर्म व्हायचं आहे. ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस त्या संधीचं सोनं करायचं, जेणेकरून आपण क्रमांक पुढे येईल. 5व्याच्या जागी आपण 3 क्रमांकावर खेळण्यासाठी येऊ शकतो, आणि हे काम आज महेशनं केलंय. धाव संख्या 30. हा देखील बॅट मध्ये चेंडू आला असता ना परत, हा देखील चेंडू गेला असता बाहेर. मात्र हा डॉट चेंडू येतोय. धाव संख्या 30. तर 2 षटकार लागल्यानंतर चांगली धाव संख्या दिसतोय ओळा संघ. अंतिम षटकातील अंतिम चेंडू नितीन आजारे यांचा. हा देखील लवकर स्ट्रोक खेळला गेला. 2 लागोपाठ चेंडू डॉट आल्यानंतर थोडा बॅकफुटला जातोय ओळा संघ, आणि 30 धावा करतोय. 31 धावांचं लक्ष 24 चेंडूमध्ये. मात्र 2च मोठे फटके आल्यानंतर किती फटके, 2 षटकार आणि चौकार साहाय्याने ओळा संघ 30 धावा बनवतोय. 31 धावांचं लक्ष बालकुम संघासमोर ठेवतोय 24 चेंडूमध्ये. मात्र मगाशी भरत आपण म्हणलो सलामीची जोडी कोण असेल, महेश भोईर आणि कैलास भोईर असं मला वाटते. छोटा टोटल एक अच्छा बॅट शेवटच्या चेंडूपर्यंत सामना बरेचदा गेलेला आहे. मात्र इथे देखील तेच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. नक्कीच 24 चेंडू 31 धावा तुम्हाला बनवायच्यात बालकुम संघ. आणि नक्कीच आत्ता जशी गोलंदाजी केली बालकुम ओळा संघाने, तशीच जर चांगली गोलंदाजी केली सगळे पाण्याच्या वाटले संपले. 31 धावा 24 चेंडू 31 धावा बनवायचे आहेत. नक्कीच बालकुम संघाकडे जरी खेळाडू कमी असले, मात्र पहिला सामना त्यांनी नवगडच्या अपोजिट कमी खेळाडूंमध्ये जिंकलेला होता. चांगली बॅटिंग केली होती अजय आजारे यांनी, आणि जबरदस्त आपला फुल फॉर्म कायम ठेवलेला आहे. आणि नक्कीच एका बाजूला घोडबंदर संघ सज्ज आहे. या 2 संघामधले कुठला संघ आमच्या अपोजिट खेळणार आहे. थँक्यू हेमू. पुन्हा एकदा
या ठिकाणी दाखल झालेल्या तमाम दर्शकांचं, तमाम खेळाडूंचं, तमाम मान्यवरांचं, आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच सोहळा स्पोर्ट्स सोहळा यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मॅच टाईट 101% होणार याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय. एक जर जनरल कारण जर सांगायचं गेलं तर बघा, याच्यामध्ये ओळा स्पोर्ट्स सोहळा या टीममध्ये जे खेळाडू खेळत आहेत त्याच्यामधून 3 ते 4 खेळाडू असे आहेत की त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत. राईट आहेत. जर इथे तुम्ही खराब परफॉर्मन्स दाखवला तर संध्याकाळी तुमचं घरी काय होईल याचा अंदाज घेता येणार नाही. त्याच्यामुळे ते प्रेशर त्यांच्यावर आहे. एक जनरल कारण मी त्याने सांगितलं. प्लस तुम्ही घरच्या मैदानावर खेळता, इथे जर तुम्ही पराभव स्वीकारला तर एक चर्चेचा विषय बनू शकेल. एक जनरल कारण त्यांना मी सांगितलं. त्याच्यामुळे ही मॅच अतिशय रंगतदार स्थितीमध्ये नक्कीच होणार आहे. याचं कारण इथे लढणार आहे. ओळा स्पोर्ट्स ओळा संघ लढणार, भिडणार, रंगाची माती करणार. मात्र या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न 100% करणार. क्रिकेटचा खेळ सुरू होतो मित्रांनो. 31चं टार्गेट समोर. टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे आलाय कैलास भोईर आपल्या संघाला लीड करण्यासाठी. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतात नितीन हजारे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बालकुम स्पोर्ट्स एकविरा बालकुम स्पोर्ट्स टीमची. आणि गोलंदाजी ट्रॅकवर कोण? चंद्रशेखर ओळेकर. पहिला चेंडू ऑन द राईट चेंडूला खेळला गेला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 बॉल चेंडूला फील्ड केला गेला. 2 धावा काही थांबू शकत नाही आहेत. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. कौतुक आणि कौतुक खास करून टीम कॅप्टन कैलास भोईर यांचं. कारण आत्तापर्यंत बघा अनेक वर्षापासून आपण या व्यक्तीला बालकुम मास्टर्स संघाचा कर्णधार म्हणून पाहतोय. आणि नक्कीच काही पारितोषिकं कैलासनं आपल्या टीमला जिंकून दिलेत. प्लस पॉईंट की एक चांगले स्टार्ट ज्या वेळेस ॲज अ ओपनर म्हणून आपण कैलासला पाहिलं त्याच्या वेळेस एक चांगले स्टार्ट कैलास भोईरनं आपल्या टीमला दिले. मागच्या मॅचचा आपण विचार केला तर काही षटकार आपण कैलास भोईर यांच्या बॅटमधून पाहिलेत. त्याच्यामुळे नक्कीच आज बघा खऱ्या अर्थानं संघाला लीड करतोय कमी खेळाडू घेऊन हा टीम कॅप्टन कैलास भोईर. 2 धावा झालेत. सुरुवात झाली खात्याची. शॉर्ट बॉल. आडव्या बॅटचा स्ट्रोक. मागे आहे पिंट्या. खेळ संपले. कॅच टिपलाय पिंट्यानं. खेळ संपलाय. मिस्टर कैलास भोईरांचा आउट. नक्कीच गरजेचे आहेत. मात्र डॉट बॉलहून अधिक तुम्हाला विकेट तुम्हाला गरजेच्या आहेत. आणि त्या देखील विकेट तुम्हाला अगदी गुलदस्त्यामध्ये काढावे लागतील. सुरुवात झाली आहे. चंद्रशेखर ओळेकरनं ती सुरुवात केली. मात्र या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय तर बालकुम संघाची मानसिकता. तुमची मानसिकता कशी असेल मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची. इथे 40, 50, 60 धावा तुमच्यासमोर नाही आहेत की तुम्ही षटकार चौकार मारून मॅच विन होऊ शकता. इथे तुम्हाला लो टोटल आहे. 31 धावांचं टोटल आहे. 31 धावा तुम्हाला कशा खास करून चेस करायचे आहेत. आणि ते 31 धावा कशा चेस करायचे आहेत ही तुमची मानसिकता सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. फर्स्ट एड बॉक्स आहे ना तिथे आहे. तो जर बालकुम संघाला पेन किलर पाहिजे अवेलेबल करून द्या. फर्स्ट एड बॉक्स त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये जी पेन किलर आहे ती बालकुम संघापर्यंत पोहोचवा. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आलाय. ऑन ड्राईव्ह केले गेले. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा तर वेगाने पुणे डबलचा कॉल दिला जातोय. 2 धावा देखील मिळतील. बघा आपल्या त्या मागे एस टीच्या फर्स्ट एज बॉक्स आहे त्याच्यामध्ये पेन किलर टॅबलेट आहे. बघा गोळी आहे. ती गोळी जो बालकुम संघ आहे बालकुम संघाचा स्टँड आहे त्या स्टँडच्या दिशेने जरा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आपण. जर तुमच्याकडे विदाऊट MBBS डॉक्टर असतील तर त्यांना तिकडे पाठवा गोळी घेऊन. ऑफ साईडला कट केलं आहे. एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 2 धावा. इथे देखील 2 धावा. ही मानसिकता. सेन्सिबल क्रिकेट. बघा काही गोष्टी अशा असतात काही गोष्टींना आपल्याला दाबण वापरावा लागतो तर काही गोष्टींना आपल्याला सुई वापरावी लागते. म्हणजे एखादा आपला कपडा जर फाटला तर आपण त्या ठिकाणी सुई यूज करतोय. पण जर पोतं शिवायचं असेल तर आपण दाबण यूज करतो. इथे पोतं नाही शिवायचं तुम्हाला शुल्लकचा कपडा शिवायचा. म्हणजे 31 धावा तुम्हाला करायचे आहेत. 50-60 धावा करायचे नाहीत. त्याप्रमाणे तुम्हाला सुईच्या त्या दिशेने जावं लागेल. बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला गेलाय. 2 धावा इथे देखील मिळतील. खूप चांगलं क्रिकेट देवेंद्र आहेत त्या ठिकाणी. वरती नक्कीच स्वर्गलोक सांभाळतोय इंद्र. देश सांभाळतोय नरेंद्र. आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र हा क्रिकेटचा खेळ सांभाळतोय देवेंद्र.
ऑन साइडला फटका फसलाय, झेल आहे आणि त्याने तो पकडलाय. सोडणार नाहीये. ज्या ज्या वेळेस झेल उडणार त्या वेळेस आम्ही पकडणार. देवेंद्र इज गॉन आउट. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ भी सुभान आला. कारण 3 अर्धशतका खेळी 40+ क्रिकेटमध्ये नितीन हजारे यांच्या खात्यावर आहेत. तर 1 अर्धशतक खेळी आपण पाहिलं या 40+ क्रिकेटमध्ये अजय हजारे यांच्या देखील नावावर आहेत. प्रशांत वैती पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला ऑफ साईडला खेळला गेले. पॉईंट रिझर्वने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दिलीप वैती त्या ठिकाणी आहेत, चेंडूला फील्ड करतायत. त्यांच्या देखील सौभाग्यवती मला वाटतंय आमच्या मुख्य मंचावर आहेत. बघा ओळा जर संघ जिंकला या ठिकाणी तर कैलास पाटील यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील. हजारे बंधूंची जोडी आहे. 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये विकासाच्या मार्गी म्हणजेच बालकुम टीमच्या विजयाच्या मार्गी. प्रकाश पाटील कडून 1000 रुपये. डिफेन्स केला गेलाय. सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याने क्रिकेट म्हणजे असं म्हणू शकतो मी की नितीन हजारेनं आता काय केलंय तर डोक्यावर बर्फाची लादी आणि जिभेवर साखर ठेवली गेले. कारण नितीन हजारे एक स्फोटक खेळाडू आहे आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे की या कंडिशनला आम्हाला कसं केलं जाईल. 35 इयर ओल्ड 35चा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आम्हाला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये. बघा ओळा संघ जिंकला, निळखंड भोईर यांच्याकडून 5000 रुपये देखील जाहीर झाले. जिंका तुम्ही, फक्त जिंकण्यासाठी तुम्हाला बक्षीस आहेत. म्हणजे किती तुम्हाला प्रोत्साहित करतात बघा तुमचे प्रेक्षक. पण जर या ठिकाणी निर्णय वेगळा आला पिंट्या तर आजची रात्र या स्टेजवर तुम्हाला घालवावी लागेल. निळकंठद्वारे 1 बकरा देखील आणि 5000 रुपये ओळा संघ या ठिकाणी जिंकला तर मात्र मॅच क्रुशल मोमेंटमध्ये जायला हवी. तर खऱ्या अर्थाने या मॅचला मजा येईल. कोणी जिंकू द्या. ऑफ साईडला चेंडूला कट केलाय. फॉरवर्ड पॉइंट रिझनमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1च धाव मिळेल. 35च्या खेळाडूच्या अगेन्स्ट बघा शांत डोक्याने क्रिकेट सुरू आहे. रेडी राहायचंय गठबंधन मास्टर्स. धावा झाल्यात त्या तब्बल 12. 31च्या त्या प्रवासाच्या दिशेने वाटचाल बालकुम संघाच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लढना पडेगा, लढावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो की आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण ढासळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडायला हवा. अशा प्रकारचं क्रिकेट मी म्हणेल ओळा स्पोर्ट्स ओळा संघाला खेळावं लागणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, काही धावा नक्कीच सेव्ह केल्यात त्या ठिकाणी फिल्डरनं. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 13 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. अरे पेंट्या तू एकदा समोर ये रे. जिताडी तू लावतोस पण किती किलोची जिताडी ते देखील क्लिअर कर. रिव्हर्स स्वीपचा फटका खेचला तर गुड बॉल, गुड बॉल. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत होत आहे. मी म्हटलं ना की बघा मॅच कोणी जिंकू द्या, बालकुम संघ जिंकू द्या किंवा ओळा स्पोर्ट्स ओळा संघ जिंकू द्या, आम्हाला हवा एक मनोरंजन. यहाँ पे सास बहू की सीरियल जिस तरह से चलती है वैसी मैच होनी चाहिए. आज आमच्या मायमाऊली या ठिकाणी आहेत.
आणि भले ऑन साईडला फटका फसला, मागे फिल्डर आहे, अंदाज घेता आला नाही. चंद्रशेखर होळेकर यांना 2 धावा इथे नक्कीच मिळतील. प्रयत्न चांगला त्या ठिकाणी चंद्रशेखर होळेकर यांचा, मात्र 2 धावा काही थांबू शकला नाहीये. या दुहेरी धावेने धावा संख्या झाली ती 15 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 31 करायचे आहेत, 15 झाले आहेत. म्हणजे बघा 12 चेंडूमध्ये 15 बनवले आहेत. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, आत्ता मात्र 16. 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. म्हणजे तराजूचा काटा जर आपण पाहिला ना तर अगदी हा मधोमध येऊन त्या ठिकाणी थांबलाय. ओळाच्या बाजूने देखील तराजू झुकलं नाहीये, पारडं एका बाजूचं, आणि एका बाजूला पाहिलं तर बालकुमच्या बाजूने देखील झुकलं नाहीये. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागतील, कारण म्हणतात ना प्रयत्न तिथे परमेश्वर. येस डीजे. बारामध्ये 15 बनवल्यात, 12 मध्ये बनवायचे आहेत 16. थोड्याच वेळात जगदीश पाटील साहेबांचा नक्कीच शो या ठिकाणी सुरू होणार आहे. वेलकम ताना दादा, बागबील मास्टरचे एक लेजेंडरी खेळाडू तानाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ताना दादा तुझं हार्दिक स्वागत. 12 चेंडू 16 धावा, मॅच गरमागरम. पहिला चेंडू सोडून दिलाय, लाईन सापडत नाहीये. सौभाग्यवती आमच्या बाजूला आहेत, टेन्शन वाढलंय. कंडिशन आहे, क्रुशल कंडिशन आहे, क्रुशल मुवमेंटमध्ये आपण ही मॅच पाहतो, त्याच्यामुळे धडपड नका, वेळेकडे लक्ष द्या. 15 मिनिटं 3 षटकं टाकली गेली नाही तर तुम्हाला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. उल्हास स्पोर्ट्स 16 नियम सर्वांसाठी सारखे असतात. फुल टॉस आहे, इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. एक धाव तर नक्कीच या ठिकाणी पूर्ण केली गेली. दिलीपसाठी देखील पारितोषिक आले पिंट्याकडून. बघा पिंट्या त्या ठिकाणी तलावामध्ये जाळं सोडून बसलाय. जितीने दिलीपने जर हॅट्रिक काढली तर दिलीपसाठी किती 3 किलोची जितडी. भाईदास नाकरे दिलीपने हॅट्रिक घेतली ते किती 1000 रुपये. बघा बक्षिसं लागलेत, प्रोत्साहन वाढवण्याचं काम करतायत प्रेक्षक या ठिकाणी. तुमचं म्हणजे एकदा जिंका, पैसे घ्या पण जिंका. त्यासाठी म्हणतो ना की माणूस म्हणतोय पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा म्हणतोय तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. फटका ठिकाणी चांगला अराउंड द कार्पेट चेंडूला पाठवलं गेलं डीप मध्ये. एकदा इथे मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. या धावा सगळ्यात महत्त्वाचं तुमचं क्षेत्ररक्षण. बघा सामना क्लोज आहे, असं नाही की उल्हास स्पोर्ट्स 16च्या बाजूने सामना हातातून निसटलाय. अशातला हे क्रिकेट सुरूच नाही आहे. सामना अतिशय बॅलन्स आहे, सामना क्लोज आहे, सामना क्रुशल मुवमेंटमध्ये आहे. इथे तुम्ही जर संघर्ष केला तर नक्की तुम्ही जिंकू शकता. मात्र एक सेन्सिबल क्रिकेट बालकुम टीम कडून देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिंकायचं आहे, मोठे फटके नाही, सिंगल डबल ना खेळ सुरू ठेवत आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, संधी चालून आले, डायरेक्ट हिट झालाय. काय नेम आहे, काय नेम आहे, जबरदस्त नेम दिलीप वैती यांचं. फलंदाज बाद.
धावसंख्या झाली आहे ती तब्बल 19 धावा झाल्या आहेत. अजूनही मला वाटते 12 धावांची गरज. नितीन हजार या ठिकाणी बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय राकेश भोईर, ज्यानं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियमवर मुंबईच्या त्या नगरीमध्ये. आणि तोच राकेश भोईर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहे. म्हणजे आताचं कंडिशन कसं आहे माहिती आहे या सामन्याचं. बघा, ज्यावेळेस आपण डीमार्टला जातो आपण, आणि डीमार्टला ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस माणूस कितीही शिकलेला असताना तर तो डीमार्टचा दरवाजा पूल की पुश करू याचा विचार करतोय, त्याच्यावर असतं. आणि तशा प्रकारे मॅच सुरू आहे. आम्हाला पुल करायचं आहे की पुश करायचं आहे, अशा प्रकारे मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखीन एक विकेट, आणखीन एक धमाका त्या ठिकाणी दिलीप वैतीने केलाय. राकेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन, आउट. थँक्यू. वन साइड भूमिका करावी लागेल एखाद्या बॅटरला. बालकोमच्या 19 धावा झाले. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत फक्त आणि फक्त 8 चेंडू शिल्लक आहेत, आणि 8 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत ते 12. 8-12ची मॅच मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 आकड्याला देखील खूप महत्त्वाचं आहे. जर काहीशी चुकी घडली आपल्या हातातून तर आपण नेहमीच म्हणतोय की जा 12 वाजवले यांनी. आता एक लक्षात ठेवा, जर लग्नाचा मुहूर्त जर 12चा असेल आणि बरोबर 12च्या ठोक्यावर लग्न जर लागलं तर काय म्हणाल? 12 वाजले. मॅच अगदी ऑन आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे. धावा करायच्या त्या 12. तर 12चा फेरा देखील लक्षात ठेवा, खूप डेंजर असतो. ऑफसाईडला पंच केलाय. डीपला प्रोडक्शनला आहेत फिल्डर त्या ठिकाणी. एक धाव इथे मिळणार. न्यू बॅटर त्या ठिकाणी येतोय. पुन्हा एकदा हजारे बंधू मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुंदन हजारे सध्याच्या घडीला या सीझनचा इन फॉर्म बॅटर कुंदन हजारे. आणि या हजाऱ्या बंधूंच्या जोडीला भले हजाराच्या नोटा बंद झाल्यात, गव्हर्नमेंटने त्यांच्यावर बंद आणले, मात्र ह्या हजारे बंधूंना ती कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी त्यांना चालावं लागेल. हॅट्रिक बॉल आहे का? नाही. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लाईन खराब. इतकंच म्हणेल मी की हे जे एक्स्ट्रा तुम्ही देतायत हे एक्स्ट्रा नाही आहेत, हे आहेत दुष्काळात 13वा महिना. सगळं काही सुरू आहे, आणि अशा कंडिशनमध्ये एक्स्ट्रा धावा गेल्या तर नक्कीच निकाल तुमच्या बाजूने लागू शकत नाहीये. दिलीप वैती यांना तानाजी पाटील यांच्याकडून 500 रुपये, 2 विकेट घेतले. 2 विकेट घेतल्या दिलीप वैतीनं, आणि लगेचच या ठिकाणी बघा तानाजी पाटील यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. जिताडे भेटलेले आहेत पिंट्याला. जिताडे रेडे आहेत. विकेट तुम्ही काढा, हॅट्रिक तुम्ही मारा, रिव्हर्सचा फटका तुम्ही खेळा. इनसाइड आउटचा फटका आहे. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एकदा पूर्ण केलं. दुसऱ्यादा प्रयत्न, कॉलिंग नव्हती. इथे नशिबाची साथ कुंदन हजारेच्या बाजूनं. कुठेतरी नक्कीच मी तर म्हणे ओळ्याच्या बाजूनं नशिबाच्या दरवाजाला ठोठावलं होतं, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. संधी मिळते ती खास करून कुंदन हजारे यांना खेळण्यासाठी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागले गेले त्या म्हणजेच 22. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. 6 चेंडू 9 धावा या करायचे आहेत. विकेट देखील आपण चेक करूया. बघा, ओळा स्पोर्ट्स 5 विकेट आणि बालकुम संघ 4 विकेट. 70 ते 80% तुमचं क्रिकेट जरी असलं तरी 20 ते 30% तुमचं नशीब देखील मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. शेवटचं षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू जातोय? सतीश ठाकूर. ठाकूर की ठाकूर. बघा, या टीमच्या विजयाची धुरा
या टीमच्या विजयाची जबाबदारी सतीश ठाकूर यांच्या हाती दिले. मात्र हजारे बंधूंची जोडी, एक नशिबाचा कौल कुंदन हजारेच्या बाजूने लागलाय. मात्र काय मॅच लागली म्हटलं ना, छोटा टोटल अच्छा बॅटल, आणि ते एक अच्छा बॅटल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. 6-9ची मॅच रंगत स्थितीमध्ये आपण आज सामना पाहतोय. सतीश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर 31 धावा डिफेन्स करण्याच्या मार्गावर, ओळा स्पोर्ट्स 16, तर 31 धावा चेस डाऊन करायचे आहेत. सर्वत्र शांतता. बघा आमचा स्टेजवर देखील शांतता आहे. मग तो शौर्य चित्रपटाचा डायलॉग मला आठवला, तुम्हाला आठवत असेल, इतना सन्नाटा क्यू है भाई. कदाचित ही वादला पूर्वीची देखील शांतता असू शकेल. फुल टॉस, यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग चुकीची पाहायला मिळाली. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खास करून केला होता. चेंडू थांबवता आला नाहीये. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पाच म्हणजे फेमिकॉलची ऍड आली होती बघा मासलेची, 4-4. त्याचप्रमाणे आता 5 चेंडू 5 धावांची गरज. काही चेंडू डॉट, काही विकेट्स, तर प्रत्येक चेंडूवर सिंगल. ऑन साईडला लॉफ्टेड फटके पुन्हा एकदा 1 धाव या ठिकाणी पूर्ण केले. यावेळेस देखील थोडंसं मिसफील्ड, 2 धावा इथे देखील मिळतील. आता मात्र सामना आलाय 4 चेंडू 3 धावा. बघा या मैदानावर 1 चेंडू 1 धाव झाली नव्हती. 6 चेंडू 4 धावा या मैदानावर झाल्या नाहीयेत. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत, त्या 4 मध्ये 3 करायचे आहेत. काय हवंय, फक्त सिंगल खेळायचंय बालकुमला. काही चेंडू डॉट टाकायचे आहे, तिथे देखील यष्टीरक्षक कमी पडले गेले. चेंडू डॉट झाला होता, यष्टीरक्षक कमी पडले गेले. सिंगल या ठिकाणी देखील मिळणार. 2 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे 3. मॅच क्लोज होताना नक्कीच दिसते या ठिकाणी. उत्कंठावर्धक मॅच, म्हणजे अजूनही जे चाहते आहेत ओळ्याचे, त्यांचा श्वास जो आहे हा गळ्यापर्यंत येऊन अडकलाय की काय निकाल येणार. अरे दादा, किंवा त्यांच्या जर सौभाग्य असतील, अहो 1 चेंडू डॉट टाका, एखादी विकेट घ्या, हे मनामध्ये कदाचित सुरू असेल. 3 चेंडू 2 धावा सतीश ठाकूर. बघा शोलेचा ठाकूर तुम्हाला आठवत असेल, त्याचे दोन्ही हात नसताना देखील त्यांनी कोणाला मारला, गब्बर सिंगला. फील्ड थोडासा वेळ देखील प्लीज वेळेकडे देखील लक्ष द्या. थोडंसं क्लोज केलं, फील्ड जवळ आणलंय. 3-2ची मॅच. ऑन द राईट चेंडूला खेळला गेला, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय साईड स्क्रीनच्या समोर, आणि अशा रीतीनं या ठिकाणी बालकुम संघ विजयी होतोय. थेट सेमीफायनल मॅच मध्ये हा संघ धडक देतोय. या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मॅच. अभिनंदन बालकुम मास्टर्स आणि हार्ड लक अँड बॅड लक ओळा स्पोर्ट्स ओळा. चला विक्रम गरत, टीम कॅप्टन घोडबंदर, आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि थेट आपण जाऊया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. चला मॅन ऑफ द मॅच, आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल मिस्टर देवेंद्र. देवेंद्र यांनी यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, आणि टीम कॅप्टन कैलास भोई